दरम्यान लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट घेतली आहे। बारामतीमध्ये दाखल होताच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आईची भेट घेतलेली आहे आणि अजित पवारांच्या आईची भेट घेत त्यांनी आशीर्वाद देखील घेतलेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी बारामतीचं मतदान होतं त्या दिवशी देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली आहे। सागर, बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर आज सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि बारामतीमध्ये त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी असं स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र स्वागतापूर्वी आज सकाळी लवकर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवारांचं जे निवासस्थान आहे बारामतीच्या नजीक काठेवाडीमध्ये अजित पवारांचं निवासस्थान आहे। त्या ठिकाणी जाऊन आशाताई पवार यांची भेट आणि आशीर्वाद सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आहे। कारण विजयानंतर पहिल्यांदा बारामतीत दाखल झाल्यानंतर त्या थेट पोहोचल्यात त्या अजित पवार यांच्या निवासस्थानी। जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये 7 मे रोजी जे मतदान पार पडलं त्या दिवशी सुद्धा सुप्रिया सुळे अचानकपणे अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्यात आणि त्या ठिकाणी अजित पवारांच्या मातोश्रीचा त्या आशीर्वाद घेतला, त्यांच्याशी चर्चा केली। ज्या पद्धतीने एकूण या बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे शरद पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ज्यामध्ये प्रचाराचे जे मुद्दे होते अगदी पवार कुटुंबापर्यंत हे सगळे मुद्दे आपल्याला जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र आज सुप्रिया सुळे अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि ज्यावेळी या संदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता मोठ्यांचे आशीर्वाद घेणं ही आपली संस्कृती आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आज दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच कुटुंब म्हणून सुप्रिया सुळे या आशाताई पवारांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या। मात्र कुणालाही माहिती न होता। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।